नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विशेषण व विशेषणाचे प्रकार अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर विशेषण म्हणजे काय? विशेषण म्हणजे काय तर विशेषणाची व्याख्या काय आहे? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. विशेषण म्हणजे काय की जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण असे म्हणतात. मराठी व्याकरण शिकताना आपण ते आपल्या रिअल आयुष्याशी जोडलं गेलं पाहिजे. असं झालं तर आपल्याला शिकण्यामध्ये आवड निर्माण होईल. आता विशेषण बघितलं आपण. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. आता उदाहरण बघूया. मुलगा, तो गोरा आहे. मुलगा हुशार आहे. आता मुलगा कसा आहे? गोरा आहे. मुलगा कसा आहे? हुशार आहे. तर मुलाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. म्हणजे मुलगा कसा आहे? गोरा आहे. मुलगा कसा आहे? हुशार आहे. यालाच हुशार, वरील वाक्यात गोरा, हुशार ही काय झाली तर विशेषण झाली. आता विशेषणाचे प्रकार बघूया. विशेषणाचे 6 प्रकार आहेत. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण, नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण आणि अव्ययसाधित विशेषण. तर विशेषणाचा पहिला प्रकार बघूया आपण आता, गुणवाचक विशेषण. आता गुणवाचक विशेषण म्हणजे काय तर ह्या विशेषणाच्या नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? गुणवाचक विशेषण म्हणतात. म्हणजे नामाबद्दल कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात. आता याचं उदाहरण बघूया. पांढरी टोपी, कडू कारले, चतुर बिरबल, चांगला मुलगा. आता वरील उदाहरणामध्ये काय आहे? पांढरी, कडू, चतुर, चांगला ही जी विशेषणे आहेत त्यांच्या पुढे येणारी नामे कशा प्रकारची आहेत ते सांगतात. म्हणजे टोपी कशी आहे? तर पांढरी. कारलं कसं आहे? तर कडू. बिरबल कसा आहे? तर चतुर. मुलगा कसा आहे? चांगला. म्हणजे गुणवाचक विशेषण म्हणजे काय तर नामाचा कोणताही गुण किंवा विशेष माहिती दाखविणारा विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात. आता विशेषणाचा दुसरा प्रकार अभ्यासूया, संख्यावाचक विशेषण. आता संख्यावाचक विशेषण म्हणजे काय तर ही विशेषणे नामाची संख्या दर्शवितात. आता ह्या संख्यावाचक विशेषणाचे पण काही प्रकार पडतात. गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकवाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण. आता गणनावाचक संख्या विशेषण बघूया. गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे काय? ज्या संख्या विशेषणाने एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांची मोजणी करता येते त्या संख्या विशेषणाला गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे काय? एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांची मोजणी करता येते. आता याची उदाहरणं बघूया. 20 मुले, 25 पुस्तके, 10 फळे, 5 पाने. आता यामध्ये काय आहे? 20, 25, 10, 5 ही काय आहे तर ही गणनावाचक संख्या विशेषण आहेत. म्हणजे मुलं किती? 20, पुस्तकं किती? 25, फळं किती? 10, पानं किती? 5. म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांची मोजणी करता येते त्यालाच गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. त्याच्यानंतर संख्या विशेषणाचा दुसरा प्रकार क्रमवाचक संख्या विशेषण.
याच्यात नावातच आहे क्रम, म्हणजे यामध्ये वस्तूंचा क्रम दाखविला असतो, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा. आता उदाहरण पाहूया. पहिला क्रमांक, चौथा मुलगा. यात पहिला, चौथा ही क्रमवाचक संख्या विशेषण होय. आता आवृत्तीवाचक संख्या विशेषण. आता यात संख्येची किती आवृत्ती झाली हे कळते. उदाहरणार्थ दुप्पट फुले, तिप्पट उंची, दसपट पुस्तके. यात दुप्पट, तिप्पट, दसपट ही आवृत्तीवाचक संख्या विशेषण होय. आवृत्तीवाचक म्हणजे काय की किती वेळा, म्हणजे दुप्पट, तिप्पट, दसपट यात आवृत्ती झालेली कळते. आता पृथकवाचक. पुढील संख्या विशेषणाचा प्रकार आहे पृथकवाचक संख्या विशेषण. पृथकवाचक संख्या विशेषण म्हणजे काय, जर संख्यांचा गट तयार केला असेल तर त्याला पृथकवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. म्हणजे आता उदाहरण बघूया. प्रत्येकी 2-2 उदाहरणे लिहा. मुलांनी 10-10चा गट करा. यामध्ये काय आहे, 2-2, 10-10 चा गट केलेला आहे, म्हणूनच याला पृथकवाचक असे म्हणतात. पृथक म्हणजे काय, म्हणजे गट करणे. पृथक म्हणजे गट करणे, आणि संख्यांचा गट केला असेल तर त्याला पृथकवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. आता अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे काय. अनिश्चित संख्या विशेषण याच्या नावातच आहे, म्हणजे निश्चित संख्या सांगता येत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. आता उदाहरण, खूप पुस्तके, सर्व मुले. यामध्ये पुस्तकं किती आहेत, निश्चित सांगता येत नाही, म्हणजे खूप सारी पुस्तकं आहेत. मुलं किती आहेत, म्हणजे आपण निश्चित सांगता येत नाही. सर्व मुले आहेत, पण त्यामध्ये सर्व मुलं म्हणजे किती आहे, म्हणजे निश्चित संख्या व्यक्त होत नाही, म्हणून याला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. आता त्याच्यानंतर विशेषणाचा तिसरा प्रकार सार्वनामिक विशेषण. म्हणजे याच्या नावातच आहे, सर्वनामापासून बनवलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. म्हणजे सार्वनामिक म्हणजे काय, सर्वनामापासून जी विशेषणे बनवली जातात त्यांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. आता याचे उदाहरण पाहूया. माझे घर, तुझी शाळा, त्यांचे मित्र. आता इथे काय आहे, माझे, तुझी, त्यांचे ही सार्वनामिक विशेषण आहेत. म्हणजे माझे घर, घर म्हणजे घराला कोणतं विशेषण लागलंय, माझं घर. शाळा कोणती, तुझी शाळा. म्हणजे सर्वनामापासून बनवलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. आता विशेषणाचा पुढील प्रकार नामसाधित विशेषण. म्हणजे काय, नामाचा उपयोग हा विशेषणासारखा होतो. नामसाधित विशेषण म्हणजे काय की नामाचा उपयोग हा विशेषणासारखा होतो, त्याला नामसाधित विशेषण असे म्हणतात. याच्यात नावातच आहे, नामाचा उपयोग जर विशेषणासारखा झाला तर त्याला नामसाधित विशेषण म्हणतात. आता याची उदाहरण, कोल्हापुरी चप्पल, नागपूरची संत्री, कापड दुकान, लाकडी दरवाजा. यामध्ये चप्पल कुठली तर कोल्हापूरची, कोल्हापूर काय नाम आहे. संत्री कुठली तर नागपूरची, नागपूर काय आहे नाम आहे. आता दरवाजा कुठला, लाकडी, लाकूड काय आहे नाम आहे. तसंच कापड हे नाम आहे. म्हणजे नामाचा उपयोग हा जर विशेषणासारखा झाला तर त्याला आपण नामसाधित विशेषण असे म्हणतो. आता त्यानंतर पुढील प्रकार बघूया, धातुसाधित विशेषण. धातुसाधित विशेषण म्हणजे काय, एखाद्या वाक्यामध्ये नामाची विशेषणं ही क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेली असतात. धातू म्हणजे मूळ रूपापासून बनलेली असतात, यालाच धातुसाधित विशेषण असे म्हणतात. आता उदाहरण बघूया. त्याचा चेहरा बोलका वाटतो. आता बोलका बोलणे या मूळ धातूपासून बोलका हे तयार झाले आहे. आता दुसरं उदाहरण बघा. आम्ही सिंहगडाला चालत चालत गेलो. चालणे, चालत, चेहरा, बोलका, सिंहगडाला चालत.
ही काय आहेत? धातुसाधित विशेषणे आहेत. म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेली आहेत. बोलणेचं विशेषण झालं बोलका, चालणेचं चालत चालत, म्हणून यांना धातुसाधित विशेषण असे म्हणतात. आता शेवटचा प्रकार अव्ययसाधित विशेषण. अव्ययसाधित विशेषण म्हणजे काय? वाक्यामध्ये काही अव्यय लागून जी विशेषणं तयार होतात त्यांना अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात. आता पुढील उदाहरण बघितल्यानंतर आपल्याला समजेल. मागील दार उघडे आहे, वरचा मजला रिकामा आहे. आता मागील, वरचा ही काय आहेत? अव्यय आहेत. दार कोणते? तर मागील. मजला कोणता? तर वरचा. म्हणजे अव्यय लागून जी विशेषण तयार होतात त्यांना अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात. आता हे दाराला कुठला अव्यय लागले? तर मागील. मजल्याला कोणतं? तर वरचा. म्हणून ही अव्ययसाधित विशेषण होय. अव्यय लागून जी तयार होतात त्यालाच अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.